आयुष्यभरासाठी ऋणी आहे मी तुझा. काहीतरीच काय. माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या अमृताला तू पुन्हा माझ्या जवळ आणलंस. जानकी, जर अमृताला कळलं की तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय तर ती कोसळेल. पण दुसऱ्या क्षणाला जर तिचे बाबा तिच्या समोर आले तर त्यांच्या गळ्यात पडेल. आणि मी काय केलं म्हणजे माझ्या पापाचं क्षालन होईल हे मला माहित नाही. आता हा काय नवीन उपद्व्याप करून घेतलायस बाबा? मला न सांगा गेला होता झाडावर चढायला म्हणून, पडला वरून खाली. मला एक गोष्ट कळत नाही, ही राधिका आपल्याकडे का राहायला येणार आहे? म्हणजे तिला या सगळ्या ट्रोमामधून बाहेर यायला वेळ नाही का लागणार? मग अशा वेळी तिच्या जवळ कोणतरी जवळचं असायला नको? या राधिकाला तू एकटीच उरलीस का जवळची? माझ्या चांगल्या वागण्यातही तुम्ही काहीतरी वाईटच शोधता ना? ती इकडे राहायला येणार आहे हे ठरलंय हा, आणि त्यात कोणताही बदल होणं शक्य नाही. ठीक आहे ग, मला फक्त एवढंच विचारायचंय, आपल्याचकडे का येणार आहे बस. का म्हणजे काय? इथे रस्त्यावरचं कोणीही उठसूट आपल्याकडे येऊन राहतंय. बरं नुसतं राहतच नाहीये तर या घरच्या सुना म्हणून वावरतायत. हे चालतंय ना? मग माझ्या बहिणीला खरंच गरज आहे तर तुम्हाला त्रास होतोय का? छे छे, त्रास कसला व्हायचा आहे? त्रास बीस काही नाही. उलट मला भीती वाटतेय. काही झालं तरी शेवटी ती तुझीच बहीण ना. हे बघा तुम्ही. जाऊ दे ग, येऊ दे तिला इथे राहायला. खरंच येऊ दे. या सगळ्या गोष्टींमध्ये ना एका गोष्टीचं मात्र मला फार बरं वाटतंय. आपल्या कोणाला तरी हक्काने ह्या घरी बोलवावं. एवढं हे घर तुला आपलं वाटतंय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. नॉर्मल बोलण्यातही टोमणे मारलेच पाहिजेत का? नॉर्मल बोलण्यातही न मारलेले टोमणे तुला लागायलाच पाहिजेत का? हॅलो. खरं तर तुझ्याशी ना आयुष्यभरासाठी कट्टी घेतली पाहिजे, पण मी जर तसं केलं ना तर ती मलाच शिक्षा होईल. कारण मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत ना. पण हे तुला अजून कळलंच नाहीये. अमृता, हा जो काय अन्योक्ती अलंकाराचा वापर करतेस ना तू, तो आता बंद कर. आणि मला काय शिव्या द्यायच्यात ना, त्या शिव्या दे. ओके. काल दिवसभरात तुला एकटाही फोन करायला नाही झाला. काल जेव्हा जेव्हा माझा फोन वाजला ना तेव्हा तेव्हा मी अधाशासारखे गेले फोन उचलायला. काल दिवसभरात दुनियेभराचे फोन येऊन गेले, पण तू कुठे गेला होतास तडमडायला? अमृता, माझ्या मते मी तुला एक अट घातली होती, आठवते? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी ती पूर्ण केली आहे. काल मी बाबांना गच्च मिठी मारून खूप खूप बोलले त्यांच्याशी. आणि या सगळ्यासाठी थँक्स टू जानकी. शी इज रिअली ग्रेट. खरंच अमृता, ही जानकी नक्की आहे तरी कोण? नाही, मला तर ना जादूगरीनच वाटते ही. म्हणजे बघ ना, तुमच्या घरात काही तुटलं फुटलं मोडलं बिघडलं, जानकी आहेच तुम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवायला. ऑफकोर्स, शी इज स्पेशल. खरंच अमृता, हे जानकीचं कौतुक खूप झालं. मला सांग, तुझे बाबा कधी बाहेर जाणार आहेत? नाही म्हणजे तेव्हा मला येऊन जायला. तू माझ्या घरी कधीही येऊ शकतोस. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कधीही. तू कधी बोलवशील का मला? पण माझ्या घरच्यांनी पाठवलं पाहिजे ना. माय डिअर आर्यन, तू आयुष्यभर तर बाबांना अवॉइड नाही ना करू शकणार आहेस. म्हणजे कधी ना कधी तुला त्यांचा सामना करावाच लागणार आहे. अमृता, तू देवाजवळ प्रार्थना कर की त्यांचा आणि माझा सामना कधीच होऊ नये. कारण आता ज्या दिवशी ते माझ्या समोर येतील त्या दिवशी काय? आर्यन, नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात?
अमृता, ज्या दिवशी तुझे बाबा माझ्या समोर येतील त्या दिवशी एका सेकंदाचाही उशीर न करता मी तुझा हात मागणार आहे. वामन दादा, बोलायचंय. बोल ना. आता जे काही घडलंय त्याच्यानंतर आत्याबाईंची 75 साजरी करण्याचा प्रश्नच येत नाही ना. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या त्यांना तोंड देखल्या शुभेच्छा देऊ आणि आपली रडकी तोंड घेऊन आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसू. काय हा तुझा निर्णय आहे का तुझं मत आहे? तसं नाही, म्हणजे मत देण्याची माझी कुवत नाहीये आणि कुठलाही निर्णय घेण्याची माझी लायकी नाहीये. हे बरं आहे तुझं जानकी. खरं तर सगळे स्वतःचे निर्णय तू स्वतःच घेतेस आणि तुझी लायकी, तुझी कुवत आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला नाहीये. ते आम्हाला ठरवू दे ना. तसं नाही, पण घरात उत्साहच नाहीये. मरगळ आली आहे सगळ्या घरावर. सुमिताई तिकडे हॉस्पिटलमध्ये परशुदादांना चौकशीसाठी नेलंय. त्यात गणाने आज हात मोडून घेतलाय. काय? आता हे कधी घडलं? मगाशी झाडावर चढायला म्हणून गेला आणि पडला खाली, हात मोडला. परमेश्वरा, तुम्हीच सांगा, हे असं सगळं असताना कशी करायची 75 साजरी? एक सांगू जानकी, ही मरगळ घालवायची असेल तर आत्याची 75 तितक्याच आनंदाने साजरी करायची. हा कार्यक्रम रद्द करायचा नाही. जानकी, दुःखावर दोनच पर्याय असतात. एक तर अजून दुःखी व्हायचं किंवा मग हसत हसत दुःखाला सामोरं जायचं. मला वाटतं आपण दुसरा मार्ग निवडावा असं मला वाटतं. ओके, तेव्हा कार्यक्रमाच्या तयारीला लागा. आणि तो गाण्या कुठे आहे? त्याला भेटलं पाहिजे आता. बोला, काय काम आहे? एवढ्या नीरस आवाजात नका बोलू मॅडम. काम तुमच्या फायद्याचं आहे. माझ्या फायद्याचं असल्याशिवाय मला फोन करणं तुम्हाला अलाउडच नाहीये कर्वे. त्यामुळे पटकन बोला, काय काम आहे? भेटायचं होतं जरा तुम्हाला, आणि येताना जरा मोकळ्या हातांनीच या मॅडम. मौल्यवान ऐवज ठेवायचं तुमच्या हातांवर. काय काम आहे ते सांगा. आता सगळंच फोनवर नाही सांगता येणार मॅडम, पण तुमचं पॉलिटिकल करिअर ज्यांनी सुरू व्हायच्या आधीच संपवलं त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक छोटासा बॉम्ब आहे. भेटा म्हणजे कळेलच. ठीक आहे, अर्ध्या तासात भेटू. तर मंडळी, आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. हॅलो हॅलो, माझा आवाज तिथपर्यंत येतोय? हो येतोय. माझा आवाज इथपर्यंत येतोय? हा. तर मंडळी, आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत कारण काहीच दिवसात या ठिकाणी आपलं स्फूर्तिस्थान, आपलं लाडकं व्यक्तिमत्व, गगनभेदी व्यक्तिमत्व आपल्या वयाची 75 साजरी करत आहे. बस बस. तर अशा या युगकर्त्या आत्याबाईला मानाचा मुजरा देण्यासाठी म्हणून मध्ये बोलायचं नाही. मी माझं बोलणं व्हायचंय अजून. नाही नाही काय बाबांच्या सभेत एखादे कार्यकर्ते कसे सुरुवातीला पकवतात ना, तसं वाटायला लागलं आता. वामन दादा, काय? तुमचं हे असलं भाषण ऐकून माझा हात पहिल्यांदा दुखल्यासारखं वाटतंय मला. बघा, या राजकारण्यांच्या भाषणाची मी नुसती नक्कल केली तर किती त्रास होतोय. आणि हे लोक खरी भाषणं खोटी आश्वासनं देऊन करतात. लोकांना किती त्रास होत असेल.
ते सगळं जाऊ दे. आपण कार्यक्रमाविषयी काहीही ठरवलेलं नाहीये. मला सांगा, आत्याच्या वाढदिवसासाठी कोणाकोणाकडे काय काय आयडिया आहेत? पटापटा बोला. आपण एक काम करूया, आपण एका मोठ्या बोटीवर जाऊन पार्टी करूया ना. मी एका सिनेमात पाहिलं होतं, एका हिरोईनीचा वाढदिवस असतो आणि ते बोटीवर जाऊन सॉलिड धमाल करतात. गण्या, सॉलिडच डोकं चालायला लागले रे तुझं. एक काम कर, हे हाताचं प्लास्टर आहे ना, ते डोक्याला घाल. म्हणजे काय, तिथे एखादा क्रॅक वगैरे असेल ना, तर तो भरून निघेल. अरे हिरोईन काय, आपली आत्या म्हणजे काय हिरोईन आहे? पण आपल्या घरातल्या खऱ्या हिरोईन त्याच आहेत. हे मात्र खरं आहे. गण्या, हे असे फालतू सिनेमे बघणं बंद कर, कळलं का? पण मी खरं सांगू का, हे बोटीवर जाऊन पार्टी करण्याची आयडिया मला खरंच आवडली आहे. काका अरे म्हणजे काय, सगळी आपली फॅमिली अशी बोटीवर गेली. विचार करा, काय दिसेल मस्त. सगळेजण एकत्र, आजूबाजूला असा खोल शांत समुद्र, आणि मग एका बेसावल क्षणी कोणाचंही लक्ष नाही. असं बघून मी अहिल्याला बाजूला घेईन आणि तिथेच ढकलून देईन. निदान माशांना तरी उपयोग होईल तिचा काही. आय डाऊट मासे तरी तिला खातील की नाही. ऐशप्पत, वामन दादा, अहिल्या काकू समुद्रातूनही वाचली आणि समजा तिला कळालं की तिला तुम्ही ढकललं होतं म्हणून पाण्यात, तर तुमचं काय होईल? काय होणार? आगीतून फुपाट्या. बोला कर्वे, कोणता ऐवज ठेवणार आहात माझ्या हातावर? ठेवतो ठेवतो. एवढी घाई कशासाठी? घाई एवढ्यासाठी की माझा वेळ जात नाही म्हणून तुम्हाला भेटायला नाही आले, कामासाठी आले. त्यामुळे पटपट कामाचं बोला. तुम्ही तुमच्या नवऱ्याशी तरी कामा व्यतिरिक्त बोलता की नाही शंका. कर्वे, आवर घाला तुमच्या जिभेला, नाहीतर केव्हा कापली जाईल कळणार सुद्धा नाही. चिडू नका मॅडम, मी आपलं सहज बोललो. हात करा पुढे. द्या आणि निघा. काय कर्वे, हा तुमचा किमती ऐवज? हा रोज आमच्या घरी येतो, सगळ्यांना माहिती. हे दोघे मित्र आहेत ते. हो, पण घरच्यांना हे तर माहित नसेल ना की तुमच्या जानकीबाई आणि आमचे आर्यन साहेब रोज देवळापाशी चोरून भेटतात एकट्याच. कसं आहे अहिल्या मॅडम, या फोटोंचा मला अजिबात उपयोग नाही, कारण आर्यन साहेबांची बदनामी होईल म्हणून आमच्या युगंधरा मॅडम हे फोटो छापणार नाहीत. म्हणून म्हटलं तुम्हाला तरी उपयोगी पडतील, म्हणून एवढे कष्ट करून तुम्हाला भेटलो. हे एन्व्हलप तुमच्या हातात ठेवलं. आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे मी तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको, नाही का? त्यापेक्षा माझ्याकडे आयडिया आहे. काय? आपण एक मोठा हॉल बुक करूया. नाही नाही, हॉल वगैरे नाही, बोटच. नाही रे, हॉल सगळीकडे असेल ना पुढे. सगळ्यांना थांबा जरा, आता माझं आहे का? ते बोटीचं पण जाऊ देत, ते हॉलचं पण जाऊ देत. घ्या. काय घरात जे काही घडलंय ना, त्यामुळे आपण घरातच साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करू. हा, फक्त फक्त तो मोठा केक आणून कापूयात काय? आणि मग असा मोठासा एक केक काढूया. काय आहे? फक्त एक काम करा, फ्लेवर मात्र पायनॅपलच आणा. आत्याला आवडतो तो फ्लेवर. ए, असंच काही नाहीये. लास्ट टाइम माझ्या बर्थडेला जो चॉकलेट केक आणला होता ना, तो पण आवडीने खाल्ला होता तिने. तसं करा. ते पायनॅपल पण जाऊ देत आणि ते चॉकलेट पण जाऊ देत. केक कसा पण आणा, फक्त तो मोठा पाहिजे आणि बाई सगळ्यांना पुरला पाहिजे, नाही का? बर, मग फ्लेवरचंही तूच बघ. ते मला काही कळत नाही ग. ते काही पण आणा, पण तो मोठा आणा आणि अंड नको त्याच्यामध्ये. वा, काय पण बोलतेस. अगं, आत्याला अंड असलेला केक खायला घालू का आम्ही? नसल्यावर आणणार असं काय? ते नाही हं, पण मला अंड घातलेलाच केक हवा, नाही तर मी केकवर दुसरं अंड फोडून तो केक खाईन. गण्या, चोमडेपणा करू नको. आत्याबाईंचा वाढदिवस आहे ना, मग त्यांना काय आवडतं ते नको पाहायला. घ्या, आत्याबाई पण आल्यात, त्यांनाच विचारा आता. मला विचारायचंय. काय विचारायचंय? काही नाही आत्या, अंड आधी का कोंबडी आधी असा प्रश्न आहे. जर येत असेल उत्तर तर सांग.
हे 2 शब्द नुसते ऐकल्याने आंघोळ करायला लागणार आहे मला. उच्चारायला कसले लावतोस? आणि हे काय, आज तुला ऑफिसला नाही जायचं? नाही, आज सुट्टी घेतली. अगं एवढी मोठी सगळी तयारी करायची पार्टी. तयारी कसली करायची आहे? तयारी म्हणजे हीच आत्या. कसली काय जानकी? ही झाडं नाही का ती? काय या झाडांची उंची उंची या उंची झाड, हा झाडाची उंची मोजायची आहे. हा आपला गण्या किती नेमका उंचीवरनं पडला ते मोजायला नको का? मग त्या फांदीवर लिहायला लागेल आपल्याला की डोंट वरी, आय एम सॉरी, डेड एंड. इथपर्यंत कोणीही चढू नये, वरनं पडायला होईल नाही का, असं लिहायला नको का तिथे? ते सगळं काम आहे. काय गण्या? शपथ, माझा हात परत दुखायला लागला. हाय एव्हरीबडी. हाय, ये ना, बस ना. काय मग पार्टीची तयारी कुठपर्यंत आली? पार्टी? कसली पार्टी? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? हो, तुमच्याच तर. काहीही पार्टी बिर्टी नाहीये. काही नाही का त्या ह्या अमृताला आर्यनला भेटायला मिळावं ना म्हणून त्याला खोटंच सांगितलं होतं की घरात पार्टी आहे, ये भेटायला तिला. कळलं ना? काही पार्टी बिर्टी काही नाहीये. आमच्या घरात एकच पार्टी आहे, म्हणजे माझ्या दादाची पार्टी. आम्ही दरवर्षी न चुकता तिथेच मतदान करतो. काही प्रॉब्लेम आहे? आय एम सॉरी. हा, आलं माझ्या लक्षात. अरे आलं तुझ्या लक्षात? माझ्या नाही आलं बाबा. काय लक्षात आलं रे तुझ्या? अहो काय मनावर घेताय? सगळेच जण मजा करताय, तुम्ही कशाला मनावर घेता? एवढंच होय. बरं बरं, चालू द्या तुमचं. येते मी. वा वा, मला काय माहिती होतं आता? मी असं ऐकलं होतं की फक्त बायकांच्या जिभेवरच तीळ भिजत नाही, इथे आमच्याकडे सगळं उलटच आहे. सॉरी, चुकलं आमचं. हा, मुळात अजून आपण काय कार्यक्रम करायचा हे काहीही ठरवलेलं नाहीये. त्याच्याविषयी कोणी बोलणार आहे का नाहीये? ऐक, मी काय म्हणते, केकचं काय ते मी बघते. हा म्हणजे एक एगलेस वेगळा आणूया आणि एक वाला वेगळा आणूया. हो ग बाई, मोठा आणते. आणेन, चांगला मोठा आणेन. कळलं? आणि एक काम कर, घराच्या सजावटीचं सगळं तू बघ. मग किती साधा म्हणलं तरी थोडी सजावट पाहिजेच ना. ते मी बघते ना. एक आयडिया करूया का? माझ्या बासरीचा कार्यक्रम ठेवूया का? काका प्लीज, अरे बोर होईल. गधडी कशी बोलतीये बघ. लहानपणापासून माझी बासरी ऐकत ऐकत मोठी झाली आहे आणि आता ही बोर होते हो तुला. वामन काका, हा, तुम्ही बासरी वाजवता? वाजवता? तुला माहित नाही का? तू ऐकली नाहीस कधी? नाही. लकी आहेस. अरे फॅन्टास्टिक वाजवतो मी बासरी. तुला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली ना तेव्हा काय काय हवंय का? हो, असे का पाहताय? सांगा ना, मी आणून देते. एका प्रश्नाचं उत्तर हवंय मला. पाहती आहे तुझ्या चेहऱ्यावर मिळतंय का ते? मला काहीच कळत नाही. काय हवंय? काय खलबत चालली होती का तुमची? काय चाललं होतं? कुठं काय? काय नाही. वामन दादा अमृताला बरं वाटावं म्हणून घरी थांबले होते. काहीतरी सगळ्यांना हसवत बोलत बसले होते, एवढंच. अमृता सुद्धा किती फ्रेश दिसत होते त्याच्यामुळे आज. नाही फ्रेश? हा, वा वा. तुझ्या तोंडून हा शब्द ऐकताना काय मजा वाटते. चांगलं आहे पण प्रगती आहे. खरंच पण अमृता आज खरंच खूप छान वाटत होते. आणि नरसिंहशी बोलायला लागली ना. अगं पण गधडे, हे सगळं करायच्या आधी मला जरा कल्पना नाही का द्यायची? वाकणीसांनी जेव्हा सांगितलं तेव्हा काळीच बंद पडायची वेळ आली होती माझी. पण आता सगळं ठीक आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. पण आता सगळं ठीक आहे तर तुझा पण आहेच का? अमृता आणि आर्यनबद्दल कधी ना कधीतरी यांना सांगावं लागेलच ना. ते कसं सांगायचं
म्हणजे तशी थोडीशी कल्पना आहे त्याला, पण बघूया ना, काहीतरी बघू. तुम्हाला खरंच सगळं इतकं सोपं वाटतं? म्हणजे युगंधराबाईंनी पण परवानगी द्यायला पाहिजेच ना? मग कसं सगळं? हे बघ जानकी, आयुष्यात सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात, पण काहीतरी मार्ग निघतो. याही प्रश्नातून काहीतरी मार्ग निघतो. माझा अनुभव आहे तसा.